जय जय गुरुदेव दत्त। गुढीपाडवा आला की प्रत्येक घरासमोर एक सुंदर गुढी उभी दिसते। काठी, त्यावर उलटा तांब्या, साखरेच्या गाठी, कडुलिंब, आंब्याची पाने आणि सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे त्यावर बांधलेलं वस्त्र। गुढीला नेहमी याच रंगाचं वस्त्र का बांधतात, इतर रंग का नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि शेवटी तुम्हाला हेही कळेल की कोणत्या रंगाचे वस्त्र वापरावे। सर्वात आधी एक प्रश्न, गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे विजयाचा आणि शुभतेचा ध्वज। गुढीपाडवा हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवात मानला जातो। असं मानलं जातं की या दिवशी भगवान ब्रह्माने सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणून हा दिवस म्हणजे नवीन सुरुवातीचं प्रतीक। गुढी उभारून आपण जणू सांगतो, आमच्या घरात नवीन वर्षाचं स्वागत आहे। भारतीय संस्कृतीत रंगांना खूप मोठं महत्त्व आहे। प्रत्येक रंग काहीतरी दर्शवतो, जसं की लाल रंग ऊर्जा दर्शवतो, पांढरा रंग शांतता, हिरवा रंग समृद्धी, पिवळा व केशरी रंग पवित्रता, ज्ञान आणि तेज। म्हणूनच गुढीवर हे रंग वापरले जातात। पिवळा रंग म्हणजे सूर्याचा रंग। सूर्य म्हणजे ऊर्जा, प्रकाश आणि जीवन। गुढीपाडवा हा वसंत ऋतूचा काळ असतो। निसर्गात सर्वत्र नवीन पानं, नवीन फुलं, नवीन जीवन दिसायला लागते। पिवळा रंग हेच दर्शवतो, म्हणून गुढीवर पिवळं वस्त्र म्हणजे नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जा। केशरी रंग आपल्या संस्कृतीत त्याग आणि अध्यात्म दर्शवतो। संत, साधू, ऋषी यांचे वस्त्र बहुतेक वेळा केशरी रंगाचे असतात। हा रंग सांगतो, अहंकार सोडा आणि आध्यात्मिक मार्गावर चला। गुढीपाडवा म्हणजे फक्त उत्सव नाही, तो नवीन वर्षात चांगलं जीवन जगण्याची आठवण आहे। काही कथांनुसार गुढी हा विजयाचा ध्वज आहे। असं सांगितलं जातं की श्रीरामांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर लोकांनी आनंदाने गुढी उभारली। केशरी रंग हा धैर्य आणि विजयाचा रंग मानला जातो, म्हणून गुढीवर केशरी वस्त्र बांधण्याची परंपरा तयार झाली। आता एक मनोरंजक गोष्ट, तुम्ही लक्ष दिलं असेल की प्रत्येक गुढीवर एकसारखाच पिवळा रंग नसतो। कधी फिकट पिवळा, कधी सोनेरी, कधी केशरी पिवळा। हे सगळे पिवळ्या रंगाचे शेड्स आणि टिंट्स आहे। हे का? कारण पिवळा रंग सूर्याच्या वेगवेगळ्या रूपांचं प्रतीक आहे। सकाळचा सूर्य फिकट पिवळा, दुपारचा सूर्य तेजस्वी पिवळा, संध्याकाळचा सूर्य केशरी। म्हणजे गुढीवरचा रंग जणू सूर्याच्या तेजाचं प्रतिनिधित्व करतो। आणखी एक प्रश्न, गुढीवर साधं कापड न वापरता रेशमी वस्त्र का बांधतात? कारण रेशीम हे समृद्धी आणि सन्मानाचं प्रतीक आहे। पूर्वी राजा जेव्हा विजय मिळवायचा तेव्हा रेशमी ध्वज फडकवला जायचा। गुढी म्हणजे तसाच विजयाचा ध्वज। गुढी म्हणजे फक्त सजावट नाही, ती आपल्याला सांगते नवीन वर्षात वाईट गोष्टी मागे ठेवा आणि चांगल्या गोष्टींचं स्वागत करा। पिवळा रंग सांगतो आस्था ठेवा, केशरी रंग सांगतो धैर्य ठेवा। म्हणूनच गुढीला पिवळं, केशरी किंवा पिवळ्या रंगाचा शेड, टिंट असलेलं वस्त्र बांधलं जातं। आपल्या परंपरा समजून घेतल्या की आस्था अजून मजबूत होते। हीच आहे सोपी आस्था। जय जय गुरुदेव दत्त।